मिथुन रास या आठवड्यात वृषभेतील सूर्य मिथुन राशीच्या व्यक्तींना अंतर्मुख विचार आणि भविष्यासंबंधी गंभीर नियोजन करण्यास प्रवृत्त करेल. बुधाचा प्रभाव तीव्र असल्याने संवाद कौशल्य उत्तम राहील, पण मन एकावेळी अनेक गोष्टींकडे धाव घेईल. पारंपरिक वैदिक दृष्टिकोनातून गुप्त लाभयोग व बुद्धी विकास योग सक्रिय होत आहेत, त्यामुळे काही गोष्टी शांतपणे केल्यास मोठा फायदा मिथुन राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात मिळू शकतो. आठवड्याच्या मध्यावर एखादी अचानक बातमी किंवा संपर्क तुमच्या कामाची दिशा बदलू शकतो. नोकरीच्या ठिकाणी नवीन कल्पनांमुळे तुमचे वेगळेपण उठून दिसेल. IT, मीडिया, लेखन, मार्केटिंग आणि कम्युनिकेशन क्षेत्रातील व्यक्तींना विशेष यश या आठवड्यात मिळू शकते. वरिष्ठांशी बोलताना आत्मविश्वास ठेवा, पण अतिहुशारी दाखवणे टाळा. व्यावसायिकांसाठी ग्राहकांशी संवाद महत्त्वाचा ठरेल. ऑनलाईन व्यवहार, सोशल मीडिया प्रमोशन किंवा नवीन नेटवर्किंगमधून तुम्हाला ह्या आठवड्यात फायदा मिळू शकतो. काहींना छोटा पण फायदेशीर करार ह्या आठवड्यात मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अभ्यासातील गोंधळ दूर करणारा असून नवीन विषय पटकन समजतील. भाषा, पत्रकारिता, कॉम्प्युटर आणि स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना सकारात्मक परिणाम ह्या आठवड्यात मिळणार आहेत. वैवाहिक जीवनामध्ये जोडीदारासोबत प्रवास किंवा एखादा छोटासा आनंदाचा कार्यक्रम ठरवू शकाल. प्रेमसंबंधात संवाद वाढेल, पण जुने गैरसमज वाढणार नाहीत याकडे विशेष लक्ष द्या. काहींना जुन्या मित्रांकडून प्रेमाची कबुली या आठवड्यात मिळू शकते. आर्थिकदृष्ट्या अचानक खर्च किंवा अचानक धनलाभ दोन्ही गोष्टी या आठवड्यात जाणवतील. छोट्या गुंतवणुकीतून फायदा होऊ शकतो. कर्ज देणे व कर्ज घेणे दोन्हीही टाळलेले बरे. आरोग्याच्या बाबतीत झोप अपुरी राहणे, खांदादुखी, त्वचेचा त्रास किंवा मानसिक थकवा यापासून मिथुन राशीच्या जातकांना ह्या आठवड्यात त्रास होऊ शकतो. तेव्हा मोबाईल आणि स्क्रीन टाईम कमी ठेवल्यास मन अधिक शांत राहील. सकाळी किमान 15 मिनिटे प्राणायाम करा. हलका फेरफटका मारा, त्यामुळे तुमचे शरीर तंदुरुस्त ठेवण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. मिथुन राशीसाठी या आठवड्याचा शुभांक आहे 5 व 7. शुभ रंग आहे हिरवा आणि आकाशी. शुभवार आहे बुधवार. शुभ दिनांक आहे 3 जून आणि 5 जून. व मिथुन राशीच्या जातकांना ह्या आठवड्याचा विशेष उपाय, येत्या बुधवारी सकाळी 5 हिरव्या मुगांवर थोडी साखर ठेवून ते एका पानात गुंडाळा आणि जवळच्या झाडाच्या मुळाशी शांतपणे ठेवा. ठेवताना कोणाशीही काही बोलू नका. पारंपरिक मान्यतेनुसार हा उपाय मिथुन राशीच्या बुधतत्वाला स्थिर करून मनातील गोंधळ कमी करतो, संवाद सुधारतो आणि अचानक येणाऱ्या अडचणींमध्ये तुम्हाला योग्य मार्ग सुचवण्यास प्रवृत्त होतो. तुळ रास या आठवड्यात वृषभेतील सूर्य तुळ राशीच्या व्यक्तींना अंतर्गत बदल जाणवणारा ठरेल. आर्थिक नियोजन आणि नातेसंबंधातील गांभीर्य ह्याकडे विशेष लक्ष द्या. शुक्राच्या प्रभावामुळे आकर्षण आणि सामाजिक प्रतिष्ठा वाढणार आहे, तर बुधामुळे व्यवहार कुशलता वाढेल. पारंपरिक दृष्टिकोनातून गुप्त धनयोग आणि संबंध वृद्धियोग तयार होत असून त्यामुळे एखाद्या जुन्या ओळखीमुळे अचानक तुम्हाला लाभ होण्याची शक्यता आहे. मात्र प्रत्येक गोष्ट सर्वांसमोर बोलणं टाळलेले बरे. शांतपणे केलेले काम अधिक यश प्राप्त करून देईल. नोकरीच्या क्षेत्रात नवीन संधी किंवा वेगळ्या कामाची ऑफर तुम्हाला मिळू शकते. ऑफिसमधील राजकारणापासून दूर राहा. कला, फॅशन, मीडिया, कायदा आणि डिझाईन क्षेत्रातील व्यक्तींना ह्या आठवड्यामध्ये विशेष यश मिळू शकते. व्यावसायिकांसाठी भागीदारीचे व्यवहार फायदेशीर ठरतील. ग्राहकांशी सौम्य वागणूक ठेवल्यास मोठे काम हातात येण्याची शक्यता आहे. काहींना सोशल मीडिया किंवा जाहिरातीमधून अनपेक्षित फायदा मिळू शकतो. जुन्या अडकलेल्या व्यवहारात हालचाल सुरू होतील. तुळ राशीच्या विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा नवीन कौशल्य शिकण्याचा असून सर्जनशील विषयांमध्ये चांगली प्रगती साधू शकाल. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी वेळेचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. वैवाहिक जीवनामध्ये जोडीदारासोबत भावनिक चर्चा वाढतील. काही गैरसमज शांतपणे मिटवले तर नात्यात अधिक गोडवा निर्माण होईल. प्रेमसंबंधात रोमॅन्टिक वातावरण राहील. काहींना जुन्या प्रेमसंबंधामधून पुन्हा संपर्क येण्याची शक्यता आहे. निर्णय घेताना भावनांपेक्षा
वास्तवाला महत्त्व देणं आवश्यक आहे. आर्थिकदृष्ट्या आठवडा सुधारणा दर्शवणारा असून एखाद्या जुन्या गुंतवणुकीतून फायदा तुम्हाला या आठवड्यात होऊ शकतो. मात्र देखाव्यासाठी खर्च वाढणार नाही याची योग्य ती काळजी घ्या. घरातील एखाद्या व्यक्तीसाठी खर्च करावा लागू शकतो. आरोग्याच्या दृष्टीने तूळ राशीच्या जातकांना कंबरदुखी, साखरेशी संबंधित त्रास किंवा झोपेची अनियमितता या आठवड्यात जाणवू शकते. तेव्हा थंड पदार्थ कमी खा आणि नियमित चालण्याची सवय ठेवा. संध्याकाळी शांत संगीत ऐका. त्यामुळे मानसिक तणावावर मात करून तुम्ही तुमचे मानसिक व शारीरिक आरोग्य चांगलं ठेवण्यामध्ये यशस्वी व्हाल. तूळ राशीकरता ह्या आठवड्याचा शुभ अंक आहे 6 व 9. शुभ रंग आहे गुलाबी व पांढरा. शुभ वार आहे शुक्रवार. शुभ दिनांक आहे 4 जून व 6 जून. व तूळ राशीच्या जातकांना ह्या आठवड्याचा विशेष उपाय, येत्या शुक्रवारी संध्याकाळी एका छोट्या काचेच्या ग्लासात थोडे गुलाब पाणी आणि एक वेलची टाकून ते ग्लास घराच्या आरशासमोर ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी ते गुलाब पाणी घराच्या मुख्य दरवाजाजवळ शिंपडा. पारंपरिक मान्यतेनुसार हा उपाय तूळ राशीच्या शुक्र तत्वाला सकारात्मक ऊर्जा प्राप्त करून देईल. घरातील वाद कमी करण्यामध्ये यशस्वी व्हाल. नातेसंबंध तसेच आर्थिक प्रवाहात सौम्यता निर्माण करण्यास सहाय्यभूत होईल. कुंभ राशी. वृषभेतील सूर्य कुंभ राशीच्या जातकांना घर, कुटुंब आणि मानसिक स्थिरता याकडे अधिक लक्ष देण्यास भाग पाडेल. शनीच्या प्रभावामुळे विचार अधिक गंभीर राहतील, पण बुधामुळे व्यवहारात चतुराई वाढेल. पारंपरिक ज्योतिषानुसार गृहसौख्य योग आणि नवीन संपर्क लाभयोग या आठवड्यामध्ये कुंभ राशीच्या जातकांना तयार होत आहेत. त्यामुळे घराशी संबंधित निर्णय, दुरुस्ती किंवा नवीन वस्तू खरेदीचे योग संभवतात. काहींना जुन्या मित्राकडून किंवा नातेवाईकांकडून अनपेक्षित मदत या आठवड्यात मिळू शकते. आठवड्याच्या शेवटी एखादी आनंदाची बातमी मानसिक समाधान देऊन जाईल. नोकरी करणाऱ्यांसाठी हा आठवडा नवीन कल्पना मांडण्याचा असून तुमची वेगळी विचारशैली वरिष्ठांना प्रभावित करू शकते. IT, संशोधन, सोशल मीडिया, विज्ञान आणि तांत्रिक क्षेत्रातील व्यक्तींना विशेष लाभ या आठवड्यात मिळू शकतात. व्यावसायिकांसाठी हा आठवडा नेटवर्क वाढवणारा असून नवीन ग्राहक, ऑनलाईन प्रमोशन किंवा दूरच्या ठिकाणाहून कामाच्या संधी मिळू शकतात. मात्र कोणत्याही व्यवहारात घाई करू नका. मित्रांच्या सल्ल्यामुळे व्यवसायात नवीन दिशा मिळण्याची शक्यता आहे. कुंभ राशीच्या विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा कल्पकता आणि एकाग्रता वाढवणारा असून विज्ञान, तंत्रज्ञान आणि स्पर्धा परीक्षेतील विद्यार्थ्यांना या आठवड्यामध्ये विशेष यश प्राप्त होऊ शकेल. वैवाहिक जीवनामध्ये जोडीदारासोबत घरगुती विषयांवर चर्चा कराल. काहींना घर बदल, सजावट किंवा नवीन योजना तयार करण्यासाठी निर्णय घ्यावा लागू शकतो. प्रेमसंबंधात मैत्री अधिक गहरी होण्याची शक्यता आहे. मात्र भावनेपेक्षा स्पष्ट संवाद ठेवणं महत्त्वाचं राहील. जुन्या गैरसमजांवर शांतपणे चर्चा केल्यास नाते अधिक मजबूत होईल. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा सावधगिरीचा असून घरासाठी किंवा इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर ह्या आठवड्यात खर्च होऊ शकतो. तेव्हा त्याचे आधीपासूनच नियोजन करा. दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी योग्य सल्ला घेण्याचा प्रयत्न करा. अचानक आर्थिक लाभाची छोटी संधी मिळण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या दृष्टीने कुंभ राशीच्या जातकांना थोडासा थकवा, पाय दुखणे, रक्तदाब किंवा झोपेची अनियमितता जाणवू शकते. रात्री उशिरापर्यंत जागरण टाळा आणि पाण्याचे पिण्याचे प्रमाण वाढवा. सकाळी शांतपणे चालण्याचा किमान 15 मिनिटे व्यायाम करा आणि दीर्घ श्वसन करा. त्यामुळे तुमचे आरोग्य चांगले ठेवण्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल. कुंभ राशीकरता ह्या आठवड्याचा शुभ अंक आहे 4 आणि 7. शुभ रंग आहे आकाशी आणि जांभळा. शुभवार आहे शनिवार. शुभ दिनांक आहे 2 जून व 5 जून. व कुंभ राशीसाठी या आठवड्याचा विशेष उपाय, येत्या शनिवारी रात्री एका काचेच्या ग्लासामध्ये स्वच्छ पाणी घ्या आणि त्यात एक छोटासा कापराचा तुकडा टाका आणि ते ग्लास घराच्या उत्तर पश्चिम दिशेला ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी ते पाणी एखाद्या झाडाच्या मुळाशी ओता. पारंपरिक मान्यतेनुसार हा उपाय कुंभ राशीच्या जातकांना शनितत्वातील मानसिक अस्थिरता कमी करून घरातील वातावरण शांत ठेवण्यास सहाय्यभूत होतो. नकारात्मक विचार दूर करतो आणि नवीन संधी आकर्षित करण्यास मदत करतो.